कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आहेत। गोदावरी नदीच्या उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी परिसरात त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाचा महाजनांनी आढावा घेतला। कामाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली। तसंच त्र्यंबकेश्वरमध्ये वाढणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, निवास आणि इतर सुविधांच्या नियोजनाचाही आढावा घेण्यात आला। आपल्या सोबत आहे चिन्मय उदगीरकर, नाशिककर आहेत। काय सांगाल हा प्रवास? खरं म्हणजे वेगवेगळ्या गाड्यांनी तुम्ही प्रवास करता, मंत्र्यांमुळे बसनी प्रवास करावा लागला? मंत्र्यांमुळे असं नाही, ते आपले पालक आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्र्यंबकेश्वर ज्यांनी जे काम केलं ते फार वाखाणण्याजोगं आहे। माझ्या मते पहिला पालकमंत्री असेल की जो प्रत्यक्ष ब्रह्मगिरीवर स्वतः उतरून खड्डे खणून त्यामध्ये स्वतः मोठी झाडं लावण्याचं जे काही आहे ते करत आहेत। तर हे वाखाणण्याजोगं आहे। ज्यावेळेस झाडं तोडली गेली तेव्हा आम्ही सगळ्यांनी विरोध केलाच होता, पण आता झाडं लावण्याची पण कामं होत आहेत, तर तिथे तुम्ही आलंच पाहिजे। तर नाशिककर म्हणून, गोदावरीचा पुत्र म्हणून गोदावरी अविरल निर्मल वाहती होणं फार आवश्यक होतं। म्हणून ब्रह्मगिरी ही शिव आहे। डॉक्टर राजेंद्र सिंगांनी हा नारा दिला होता, त्याप्रमाणे या शिवाला त्याचं हरित्व प्राप्त करून देणं आपलं कर्तव्य नाही का? आणि त्यामुळेच आम्ही सगळेजण मिळून आता ब्रह्मगिरीवरती जातो आहोत। त्यांचं यासाठी कौतुक की गिरीश भाऊंचं की ते स्वतः उतरून काम करतात। म्हणजे परवाच्या दिवशी पण जेव्हा ढगफुटीचा प्रकार घडत होता, रात्री 12 वाजता ते माझ्या मते मेटेवरती काम करत होते। तर ही गोष्ट खरोखर कौतुक करण्यासारखीच आहे। चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे, चांगल्यामध्ये आपण हातभार लावलाच पाहिजे। आपली गोदावरी आहे अविरल निर्मल वाती झालीच पाहिजे। आज जी झाडं लागणार आहे त्याच्यामुळे तिचे ॲक्युफर्स रिचार्ज होणार आहेत आणि गोदावरीमध्ये मूळ तिच्या पाण्याचा प्रवाह येणार आहे, ती वाहती होणार आहे। आणि हे फक्त या कुंभासाठीचं काम नाही आहे, पुढच्या पण कुंभाचं काम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। राजेंद्र सिंह तज्ञ सुद्धा आपल्या सोबत आहे। भाईजी, त्र्यंबकेश्वर बहुत दिनों के बाद आप जा रहे, कैसा फील कर रहे? बस से आप जा रहे, साथ में कुंभ मेला मंत्री भी आपके साथ। भाई, यहाँ के पालक मंत्री गिरीश महाजन अपने कुंभ की तैयारी के सारे चीज़ों को देखने के लिए बस में जा रहे हैं। ये एक बहुत अच्छी बात है। जब राज करने वाला सामान्य जन के साथ सफ़र करता है तो उसका मन, मस्तिष्क सब चीज़ों को समझ लेता है। तो उनकी दूरदृष्टि है, जिससे उन्होंने ये प्लान किया कि भाई कुंभ में जब बहुत भीड़ आएगी तो उससे पहले जो थोड़ी भीड़ आती है उसको कैसे मैनेज करें। तो अच्छा है, गुड, वेरी गुड इनिशिएटिव्ह। खूपच चांगली प्रतिक्रिया आहे। जलतज्ञ आहे राजेंद्र सिंह, संपूर्ण देश त्यांना ओळखतो आणि कुंभमेळा मंत्र्यांची कृती सुद्धा त्यांना भावलेली आहे। त्यांनी त्यांचं स्वागत सुद्धा